नमस्कार भावांनो बहिणींनो. काल मस्त फिरायला गेलतो दाजीसोबत. मस्त तुमच्या दाजीला ऑटो चालवल्या जातोय, छकडं चालवल्या जाते, 2-3 गाड्या चालवल्या जातात. तर मग गेलो काल आम्ही. मग हारसू भैयाला म्हणलं चला आपण हिडो काढू म्हणलं बाहेरचा. हारसू भैयाला जाऊ. आता पप्पाची ऑटो चालवायला लागले. म्हणलं आता तुला कोणाची लाज वाटायला लागली? म्हणे नाही, लाजू लागला. तर पण मला असं वाटायचं हिडो काढाव. लय गरमी आहे सुरतला. हिवाळा म्हणून नाहीच, लगे एवढी गरमी व्हायला लागली, जीवाच्या वरी गरमी. काल आम्ही याचे पप्पा म्हणे चला तुम्हाला थोडं मी फिरायला नेतो, दवाखान्यात न्यायचं होतं भैयाला. मग याटोतच गेलो. तो याचे पप्पा लय याटो सगळं चालवल्या जाते गाया. म्हणलं चाल भैया. लय केस चालले तर पहा कसे बुरखुंडे झाले, पुढे येते ते केस. मग भैयाला म्हणलं भैया आपण चाल. मग बळजबरी भैयाला नेलं. भैया म्हणे मम्मी मला यायचं नसते, तू बळजबरी काहून करती म्हणे मला. मग म्हणलं भैया तुला सोडून मला काय घरी जाऊ म्हणजे तुला सोडून मला फिरायला जाऊ वाटत नाही म्हणलं. वाटतंय लेकरू घरी ठेवून तर तू किती मोठा हो म्हणलं, माईसाठी लहानच असते लेकरू. मग याचे पप्पा म्हणे बराबर आहे. तर त्याची बहीण असल्यावर मग मी भैयाला ठुजाय घरी. त्याचं मन जर नसलं बाहेर नाही यायचं. पण काल भैयाला पण खदबद होऊ लागली. असं वाटू लागलं याचे पप्पा आम्हाला कधी घरी नेऊन घालते. तिथलं लगे असं गरमीनं खदबद होऊ लागलं. लगे श्वास घ्यायला तकलीफ होऊ लागली. एवढी रोडवर गरमी आहे. घरात तरी पंखे हे तर समजा घर थंड राहते, पण रोडवर उन्हाळ्यासारखी गरमी आहे. सगळे म्हणायला लागलेत आशा पंचा हिवाळा आहे म्हणून लय गरमी होती. मग हारसू भैयाला मला वाटायचं आहे आम्ही कधी घरी जा. मग याचे पप्पा म्हणते मी सांगितलं काहून नाही. आम्हाला वाटलं हे म्हणतीन तू हारसू भैयाला तर रोडवर फिरायला मजाच येत नाही, पण मीच म्हणत असते ती मी कुठं फिरायला नेत नाही, असं नाही तसं नाही. मग याच्या पप्पाला कामच करतात, थोडासा येळ काढत नाही काय नाही. मग हारसू भैया मायावर लय नाराज झालता. म्हणजे तुझ्यामुळं मला पण गरमीत राहावं लागलं. मग मी म्हणलं तुम्ही मला वाटलं बोल सांग सारखं फिरायला चला म्हणती ना, आज काहून घरी चला म्हणायली. लगे रोडवर थांबू वाटत नव्हतं. अशी हवा पण बंद होती. असं वाटलं मी नाक यायलो हो म्हणले येते म्हणून. हाय ना रे भैया. मग भैयाला सर्दी झाली. मग त्याला लय ताप येते सर्दी झाल्यावर. मग भैयाचं घरी ती त्याची पहिली दवा होती खोक्याची. ते खोकला लागला ते म्हणे राहू द्या मला तीच घ्यायची. याचे पप्पा म्हणे 2-3 दिवसापासून तर घ्यायला लागला म्हणे. आता निघ दवाखान्यात नाही तर बांधून नेईन तुला. मग हारसू भैयाला बळजबरी नेलं. आम्ही याला धुंडत होतो. आम्ही गेलो ऑटो घेऊन, तर भैया मोटरसायकल घेऊन तिकडं फिरत होता. याचे पप्पा म्हणे तो सांगायचं ना गाडी घेऊन नको जाऊ. म्हणलं मला नाही माहीत, मी काय खाली पाहिलंच नाही म्हणलं कैसे गेला. मला वाटलं हे पायीच गेला. मग हारसू भैया आम्हाला मंदिराकडे भेटला. मग डबल याचे पप्पा म्हणे जाय गाडी ठेवून. असं झालं रात्री. मग आता लगेच भैयानं 2दाच दवा घेतली. तर भैयाला आता खोकलाही राहिला आहे त्याचा, बरं वाटलं. मला सर्दी हे झाली, पण मला पायऱ्या चढू वाटत नव्हतं, मला खदबद होऊ लागलं नाही. मात्र मला दवाखान्यात जायचं होतं. लय दवाखाना जवळ आहे, सगळं जवळ इथं. भैयाची शाळा, दवाखाना, मेडिकल सगळं. मग असं झालं. याच्या पप्पाला म्हणलं मला पण यायचं होतं दवाखान्यात, पण मला चढू वाटू नव्हतं लागलं. म्हणलं खदबद होऊ लागलं. त्या गरमीनं होऊ लागलं रोडवर तसं लय गरमी. ऑटो चालू होता तरी पण हवा लागत नव्हती. असं वाटलं नाक मी घराच्या बाहेर पडले. इथलं भारी वातावरण होतं. म्हणलं भैया मला व्हिडिओ काढायचा आहे रोडवरचा. भैयानं केला कटाळा नको म्हणून. आता 12 वाजलेत, 12:30 झाले. तर जेवणं घेऊन केले. हे टाईम समजा आमचा हारसुलन मला 12:30 होते तर जेवायला शाळेतून आला. तर मग आता त्याचा चाललाय आराम. म्हणलं आपण घ्यावा हिडो काढून. हिडो काढील असलं टेन्शन नाही राहत. आणि असा पण सर्दीने आणि मूड पण नव्हता हिडो काढायचा, पण म्हणलं नको हिडो नाही उडवायचा. असं केलं हारसू भैयानं काल. तर बळजबरी हारसू भैयाला दवाखान्यात न्यावं लागलं. बहिडी तुला नाहीच असतंय. पण आता तो म्हणायला मम्मी मला बरं वाटलंय म्हणून. आहे ना दाद्या? नाही वाटलं, थोडंसं नाही वाटलं. आता झोपात भैयाची मान आवटाळली. मग फोन पाहता भैयानं काय केलं, तसाच झोपून गेला. कैशिक झोपून गेला. तर आता त्याची मान आवटाळली. पाऊस गरम केलं आणि त्याचीच त्यानं नसा शकल्या. झेंडूबाम काय लावू देत नाही. चला भावांनो बहिणींनो, आपला व्हिडिओ मोठा व्हायला लागलाय. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.